आणि स्वागत आहे तुमच्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद। तुमचा खूप चांगला प्रतिसाद मला मिळाला। माझ्या गेल्या 3 व्हिडिओजमध्ये खूप चांगल्या कमेंट्स आल्या, खूप चांगले रिस्पॉन्सेस आले आणि त्यामुळेच मी म्हणजे पुढे व्हिडिओ बनवण्याचं एक मोटिवेशन मिळतंय। तर खूप खूप धन्यवाद त्यासाठी। तर आज आपण आहोत साऊथ कोरियामध्ये आणि जिथे आमच्या या फर्स्ट वॉयजचं लास्ट पोर्ट आहे की जिथे आमचं लास्ट डिस्चार्जिंग चालू आहे सध्या आणि इथनं आम्ही रात्री डिपार्चर परत होईल आमचं। तर आजचा व्हिडिओ मी पूर्णपणे मराठीमध्ये बनवतोय कारण यामागचं एकच आहे की खूप साऱ्या माझ्या मित्रांनी मला सजेस्ट केलं की तू एकदा मराठीमध्ये पण व्हिडिओ बनवण्याचा ट्राय कर आणि त्यासाठीच मी हा व्हिडिओ एक मराठीमध्ये बनवतोय। तर जे काही मला रिस्पॉन्सेस आले त्यामध्ये एक रिस्पॉन्स खूप नॉर्मल होता की खूप साऱ्या लोकांना ही फील्ड जॉईन करायची मर्चंट नेव्हीमध्ये पण त्यांना कसं करायचं काही वे माहीत नाही आहे। तर त्यावरच मी आजचा व्हिडिओ बनवतोय। सर्वप्रथम ज्यांना माहीत नाही आहे त्यांच्यासाठी माझं नाव प्रसन्न जायभ आहे। मी पुणे महाराष्ट्रामधनं आहे आणि मी माझं सगळं काही स्कूलिंग पुण्यामधनंच केलं। त्यानंतर मर्चंट नेव्हीमध्ये येण्यासाठी मी BSc नॉटिकल सायन्स हा एक कोर्स केला जो की डेक डिपार्टमेंटसाठी आहे। म्हणजे नेव्हिगेशन तुम्हाला जर करायचं असेल शिपवरती ॲज अ ऑफिसर तर तुम्ही BSc नॉटिकल सायन्स आणि DNS म्हणून अजून एक कोर्स आहे जो की डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स, असे 2 ऑप्शन तुमच्यासाठी ओपन असतात। त्याची एलिजिबिलिटी एवढीच आहे की तुम्हाला 12th मध्ये फिजिक्स आणि मॅथ्स असणं कंपल्सरी आहे। सायन्स साईड ऑब्व्हियसली आणि फिजिक्स आणि मॅथ्स, आणि त्याचं मिनिमम क्रायटेरिया 60% आहे। 60% इन फिजिक्स आणि 60% इन मॅथ्स सेपरेटली, आणि इंग्लिशमध्ये पण मिनिमम क्रायटेरिया त्याचा आहे। तो तुम्ही क्रायटेरिया फुलफिल केला तर तुम्ही IMU CET नावाच्या एका एक्झामसाठी एलिजिबल होता आणि ती एक्झाम तुम्ही दिल्यानंतर बाकी तुमचे मेडिकल्स वगैरे इंटरव्ह्यूज झाल्यानंतर तुम्ही फायनली कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकता। तर मी माझं BSc नॉटिकल सायन्स पुण्यामध्ये एक कॉलेज आहे मर्चंट नेव्हीचं, त्यामधनं मी कंप्लीट केलं। तर 2023 मध्ये माझं ते डिग्री कंप्लीट झाली आणि मी ॲज अ डेक कॅडेट म्हणून शिपवरती जॉईन झालो। अजून एक म्हणजे जर तुम्हाला मर्चंट नेव्हीमध्ये ॲज अ ज्युनियर इंजिनियर जॉईन करायचं असेल तर तुम्ही BTech मरीन इंजिनिअरिंग करू शकता जो की 4 वर्षाचा कोर्स आहे। त्यासाठी पण तुम्हाला म्हणजे सेम प्रोसेस आहे की एलिजिबिलिटी 30 आणि तुम्हाला मग IMU CET देऊन पुढच्या फर्दर प्रोसेस सेम आहेत। फक्त डिफरन्स एवढंच आहे BSc मध्ये की तो 3 वर्षाचा आणि BTech 4 वर्षाचा आहे। तुम्ही BTech केल्यानंतर ॲज अ ज्युनियर इंजिनियर शिपवरती जॉईन होऊ शकता। आणि जसं की मी BSc केलं तर मी ॲज अ डेक कॅडेट म्हणून शिपवरती सध्या जॉईन आहे आणि माझी प्रत्येक कंपनीचा एक स्पेसिफिक क्रायटेरिया असतो की ॲज अ प्री-सी ट्रेनिंग म्हणजे तुमची कॅडेटशिप ही 12th मंथची असू शकते किंवा 18 मंथची असू शकते। तर ती डिपेंड करतं कंपनीवरती। तर माझी कॅडेटशिप 18 मंथची आहे। त्यानंतर मी एक्झाम असते सेकंड मेटची आणि ती एक्झाम क्लिअर केल्यानंतर मी ॲज अ थर्ड ऑफिसर शिपवरती जॉईन होतो। तर हा कॅडेटशिप पिरियड म्हणजे ॲज अ लर्निंग पिरियड, तुम्ही याला इंटर्नशिप पण म्हणू शकता की फॅमिलियरायझेशन इंटर्नशिप, आणि ती झाल्यानंतर तुम्ही ॲज अ थर्ड ऑफिसर शिपवरती जॉईन होऊ शकता। कॅडेट हा पण एक ज्युनियर ऑफिसरच त्याला कन्सिडर करतात, तर तो एक ज्युनियर ऑफिसर असतो। जर ज्यांनी म्हणजे 10th नंतर काही डिप्लोमा केला आहे किंवा 10th नंतर काहीच नाही केलं आणि त्यांनी मर्चंट नेव्ही जॉईन करायचे तर त्यांच्यासाठी पण एक कोर्स आहे, म्हणजे त्यांच्यासाठी एक वे आहे की GP रेटिंग ते करू शकतात। पण ते डेकवरती काम करण्यासाठी जातात ॲज अ ट्रेनी OS म्हणून ते जॉईन होऊ शकतात। त्यांच्यामध्ये हायेस्ट त्यांची पोस्ट असते बोसन, जो की पूर्ण डेकवरती शिपचं मेंटेनन्सचं काम ते करतात पूर्ण। ती एक म्हणजे वे आहे की तुम्ही GP रेटिंग करून तुम्ही ट्रेनी OS म्हणून पण शिपवरती जॉईन होऊ शकता। तर असे काही वेज आहेत जॉईनिंग करण्याचे। पण मोस्ट इम्पॉर्टंटली जेव्हाही तुम्ही जॉईन कराल
तर तुमच्याकडे इम्पॉर्टंट कुठल्या तरी कंपनीची स्पॉन्सरशिप असणं थोडं इम्पॉर्टंट आहे. मी जेव्हा कोर्स करत होतो तेव्हा मला एवढं हे काही माहीत नव्हतं, कारण माझ्या फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये कोणीही सेलर नाही आहे. तर जेव्हा मी जॉईन केला तर माझं प्लेसमेंट कॉलेज थ्रू झालं, पण आत्ता सध्या प्लेसमेंट होणं आणि जॉब्स वगैरे खूप आपण म्हणू त्याला की लिमिटेड आहे, कारण खूप सारं कॉम्पिटिशन आहे आणि खूप साऱ्या ठिकाणी फसवेगिरी आहे. जसं एजंट पैसे देऊन काम करणं हे खूप सारं फसवेगिरी आहे आणि खूप सारे कॅडेट्स यामध्ये फसतात, खूप सारे पैसे बर्बाद होतात. तर हे सगळं वाचण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुमच्याकडे कुठल्या तरी कंपनीची कॅडेटशिप पाहिजे, स्पॉन्सरशिप पाहिजे, कुठल्या तरी कंपनीची स्पॉन्सरशिप पाहिजे, कुठल्या तरी कंपनीने तुम्हाला स्पॉन्सर केलं पाहिजे आणि त्यानंतर म्हणजे तुमचा एक जॉब सिक्युअर राहतो. मग ते DNS असेल, BSc नॉटिकल सायन्स असेल, काही असेल. तर म्हणजे हे काही वेज आहेत जे मी तुम्हाला सजेस्ट करेल. आणि जर तुम्ही माझं मत विचाराल तर मी तुम्हाला DNS सजेस्ट करेल, कारण BSc नॉटिकल सायन्स हा 3 इयर्सचा कोर्स आहे. तेच तुम्ही DNS मध्ये 1 वर्षामध्ये शिकता आणि 1-1.5 वर्षामध्ये तुम्ही जॉईन पण होता. तर तुम्ही म्हणजे तसं विचार केला गेला तर 1.5 वर्षामध्ये तुम्ही जॉईन होता शिपवरती. तर तुम्ही DNS ही करू शकता. बाकी शिपवरती खूप चॅलेंजिंग लाईफ आहे. आपल्याला व्हिडिओमध्ये दिसतं, ब्लॉगिंगमध्ये दिसतं, इतकं इझी नाही आहे. इथे रेस्ट आवर्स नसतात. म्हणजे तुम्हाला जेव्हा फोन येईल, स्पेशली ऑफिसर्स लोकांना, जेव्हा म्हणजे सगळ्यांनाच, ऑफिसर्स काय सगळ्यांनाच, जेव्हाही फोन येईल तेव्हा तुम्हाला ब्रिजवरती किंवा इंजिन रूमवरती किंवा डेकवरती. तर म्हणजे थोडक्यात सांगायचं गेलं तर हा जॉबमध्ये खूप सारे चॅलेंजेस आहेत आणि तुम्ही इथे असं नाही म्हणू शकत की हा माझा रेस्ट आवर्स आहे किंवा मी येऊ शकत नाही, असं काही तुम्ही सांगू शकत नाही, काही कारण देऊ शकत नाही. तुम्हाला जेव्हा जिथे बोलवेल तेव्हा तिथे तुम्हाला जावं लागतं, कारण हे एक टीम वर्क आहे आणि समुद्रामध्ये खूप सारं आपण म्हणूया की रिस्क इन्व्हॉल्व असतं. तर सगळ्यांना टीम वर्कने आणि एकमेकांना सांभाळून घेऊनच काम करणं खूप ज्यादा इम्पॉर्टंट असतं. तर हे सर्व तुम्ही लक्षात घेऊन, आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही फॅमिलीपासून लांब आहात तर तुम्हाला लोनलीनेस आणि होम सिकनेस आधीमध्ये हिट कर. तर या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात घेऊन आणि विचार करून जॉईन करा. बाकी येणाऱ्या टाईममध्ये मी ॲडव्हान्टेजेस ऑफ मर्चंट नेव्ही आणि डिसएडव्हान्टेजेस ऑफ मर्चंट नेव्ही हा एक व्हिडिओ बनवेल माझ्या एक्सपिरियन्सच्या बेसिसवरती. तर हा व्हिडिओ इथेच मी संपवतोय. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच सपोर्ट करत राहा. धन्यवाद.